So once again, very warm welcome, very good evening to all of you. Yes, welcome all of you. ओके, तर या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं यालाच आपण ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणत असतो. काय असतं रे प्रोग्रेसिव्ह वेव्ह? अ वेव्ह विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ मीडियम in the same direction but without changing its amplitude. So that word is very important. कोणता? या ठिकाणी this is without changing its amplitude is called as the progressive wave म्हणलं. यालाच आपण ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणत असतो. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज काय असतात त्यालाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणूया किंवा प्रॉपर्टीज ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणा. ओके, तर काय काय प्रॉपर्टी होत्या या आपण सगळ्या बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर जनरल इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हचं जनरल इक्वेशन काय असतं? जर समजा प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन ऍक्सिसला ट्रॅव्हल होत असेल तर या ठिकाणी y इक्वल्स टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. या ठिकाणी के एक्स मायनस ओमेगा टी लिहा किंवा ओमेगा टी मायनस तुम्ही के एक्स लिहू शकता. यस, त्याच्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा या सुबोध आपलं राहिलं का रे ॲडियाबॅटिक प्रोसेसचं? ॲडियाबॅटिक प्रोसेसला तर आज आपल्याला टाइम भेटणार नाहीये, बट ऍक्च्युअल मध्ये त्या दिवशी मी थोडं रिव्हिजन घेत होतो. यस, ॲडियाबॅटिक्स राहिलेलं आहे आपलं. आणि मला वाटतं ॲडियाबॅटिक्सचं तुम्ही काय करा, आता रेकॉर्डेड जे लेक्चर आहे ना मी सेंड करतो. ओके, तर तुम्ही त्या ऍपवर बघून घ्या. रेकॉर्ड लेक्चर ॲडियाबॅटिक्सचं होऊन जाईल ते. तसं ऍक्च्युअल मध्ये आपलं ॲडियाबॅटिक प्रोसेस झालेली आहे. जस्ट मी त्या दिवशी तुम्हाला सांगत होतो की रिव्हिजन फास्ट कसं करायचं आपली थर्मोडायनेमिक्सवर टेस्ट झाल्यानंतर. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आयसोथर्मल प्रोसेसचं डेरिव्हेशन सांगितलं होतं, लक्षात कसं ठेवायचं. ओके, तर सोबत विचारत होता सर ॲडियाबॅटिक्सचं पण सांगा, बट आता ॲडियाबॅटिक्सचं सांगणं शक्य होणार नाही असं वाटतंय, कारण की याच लेक्चरला आपल्याला टाइम लागतोय. कारण की आजचं लेक्चर आणि इथून पुढे आजपासून आपण 1.5 तास लेक्चर ठेवणार आहोत दररोजचं. आज थोडा इश्यू झाला, नेटवर्क इश्यू होता. तर उद्यापासून आपलं एक्झॅक्ट 5 ला लेक्चर असेल. हा, चला ठीक आहे. तर तुम्ही लेक्चर बघून घ्या, मी वाटलं तर ती लिंक सेंड करतो. हा, तर या ठिकाणी इक्वेशन ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन असेल तर या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्यायचं आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं. तर या ठिकाणी y इक्वल्स टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. ए काय असतं रे? अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह असतं. के काय असतो? वेव्ह नंबर असतं. ओमेगा काय असतं? अँग्युलर फ्रिक्वेन्सी असतं. लक्ष इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही, लक्ष फक्त स्क्रीनकडे पाहिजे. हा, त्याच्यानंतर स्मॉल टी म्हणजे काय असतं? इन्स्टंट टाइम असतो. के काय असतं रे? के म्हणजे ओके असतं का? अरे ते वालं के नाही, आपलं हे के म्हणजे ना एक मस्त पैकी के आहे. ओके, तर के ला म्हणायचं वेव्ह नंबर आपण म्हणलं होतं, बरोबर आहे? आठवले सर्वांना? या ठिकाणी बघा हायलायटर. तर के चा फॉर्म्युला असतो 2 पाय अपॉन लॅमडा आणि ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2 पाय अपॉन कॅपिटल टी. ओके, सो विच इज इक्वल्स टू 2 पाय एन. त्याच्यानंतर डिफरंट टाईपचे इक्वेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. त्याच्यानंतर लास्ट आपण बघितलं होतं इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह अलॉंग द निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. मी तुम्हाला आधी सांगितलं निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन असेल तर फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह घ्यायचं. येस, लक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. तर आज आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट प्रिन्सिपल बघायचं आहे ज्याचं नाव आहे सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह. ओके, सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह काय असतं आणि त्याच्यानंतर जर समजा दोन वेव्ह जर समजा सुपर इम्पोज होत असतील तर त्या ठिकाणी त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असतं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं अँप्लिट्यूड काय असतं, मॅक्झिमम अँप्लिट्यूड काय असतं आणि मिनिमम अँप्लिट्यूड काय असतं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. हे डेरिव्हेशन आज आपण बघणार आहोत. ओके, चला ठीक आहे. तर टायटल लिहा सर्वांनी, सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह. मला वाटतंय आपण ऑसिलेशन मध्ये मला वाटतंय म्हणजे आपण बघितलेलंच आहे. ओके, मी जस्ट तुम्हाला हिंट सांगत आहे. तर ऑसिलेशन मध्ये राजांनो आपण कंपोजिशन ऑफ द एसएचएम बघितलं. कंपोजिशन म्हणजे काय असतं रे? मिक्सिंग असतं, दोन एसएचएम ची मिक्सिंग असतं, त्यालाच आपण काय म्हणलं होतं? कंपोजिशन ऑफ द एसएचएम म्हणलं होतं, बरोबर आहे? मग तसंच या ठिकाणी दोन वेव्हची मिक्सिंग आहे, त्याला आपण जस्ट वेगळं नाव दिलेलं आहे, दॅट इज द सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह आपण त्याला म्हणत असतो. ओके, तर या ठिकाणी स्ट्रेट अँड एक्सप्लेन द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह अशा टाइप मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा डायरेक्टली या ठिकाणी टायटल ला सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तर काय असतं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह? दोन वेव्हची मिक्सिंग असते. आता या ठिकाणी बघा, एक गोष्ट मला सांगा, एक बात बता दो तुम. हा बघा, या ठिकाणी एक वेव्ह या ठिकाणी अशी जात आहे, हा सर जात आहे. त्याच्यानंतर दुसरी वेव्ह राजांनो या ठिकाणी इथून अशी येत आहे, हा येत आहे. ओके, तर या दोन वेव्हचं मिक्सिंग व्हायलंय. मग या पॉइंटला जर मिक्सिंग होत असेल तर या वेव्हचं जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे y1 आहे
या वेव्हचं इक्वेशन, समजा पहिली वेव्ह जर आपण या ठिकाणी याला आपण सेकंड वेव्ह कन्सिडर केलं y2, याला आपण जी ब्लॅक कलरची वेव्ह आहे त्याला आपण y1 कन्सिडर करूया बिकॉज दिस इज द फर्स्ट वेव्ह. तर याचं जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे y1 कन्सिडर करा, याचं y2 कन्सिडर करा. त्याच्यानंतर या दोघांचं मिक्सिंग होणार आहे. तर या मिक्सिंग पॉइंटवर दोघांचं सुपरपोजिशन होणार आहे. बरोबर आहे. तर या रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट काय असेल, दॅट इज द y इक्वल्स टू, okay, that is the काय सर राजांनो, y equals to vector sum of the displacements of the individual wave, that is the y equals to y1 plus y2 येणार आहे. यस, इथे लक्षामध्ये. ओके, तर आता याची डेफिनेशन जी होणार आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे काय असतं बघा. वेन टू ऑर मोर वेव्ह म्हणजे एक किंवा एकापेक्षा अधिक वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम, जर समजा त्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होत असतील, ओके, पासेस थ्रू द कॉमन पॉइंट, म्हणजे या कॉमन पॉइंट मधून जर पास होत असतील, तर काय येणार आहे बघा, पासेस थ्रू अ कॉमन पॉइंट, ईच वेव प्रोड्यूसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. ये तो जाहिर सी बात है सर, क्योंकि हर एक वेव का उसका उसका अलग डिस्प्लेसमेंट होगा. जसं की पहिल्या वेवचं आपण डिस्प्लेसमेंट y1 म्हणलं सर, दुसऱ्या वेवचं डिस्प्लेसमेंट आपण सर y2 म्हणलं. म्हणजे दॅट इज द काय होणार आहे बघा, पहिल्यापासून सांगतो. वेन द टू ऑर मोर वेव ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम पास थ्रू अ कॉमन पॉइंट, ईच वेव प्रोड्यूसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट ऍट दॅट पॉइंट इंडिपेंडंट ऑफ द प्रेझेन्स ऑफ द अदर वेव. तर या ठिकाणी जे डिस्प्लेसमेंट आहे प्रत्येक वेव्हचं, ते इंडिपेंडंट ऑन द प्रेझेन्स ऑफ द अदर वेव्ह, म्हणजे दुसरी वेव्ह प्रेझेंट असेल किंवा नसेल, पण पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट ते पहिल्या वेव्हचं राहणार आहे. ओके, तर या ठिकाणी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय नाही बघा, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऍट दॅट पॉइंट इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू द इंडिव्हिज्युअल वेव्ह ऍट दॅट पॉइंट इज कॉल्ड ऍज द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह म्हणूया. ओके, आता डेफिनेशन तशी खूप मोठी आहे, बट एकदम इझी आहे. काहीच नाही, फक्त तुम्हाला या ठिकाणी मेन शब्द काय लिहायचा आहे, each wave produces, बघा या ठिकाणी when the two waves travels through the medium, okay, when the two wave travels through the medium, ओके, अँड पास थ्रू अ कॉमन पॉइंट, एका कॉमन पॉइंट मधून जर समजा पास होत असतील, तर त्या ठिकाणी त्याचं जे डिस्प्लेसमेंट असणार आहे ते इंडिव्हिज्युअल असणार आहे. आणि हे जे डिस्प्लेसमेंट आहे विच इज इंडिपेंडंट ऑन द प्रेझेन्स ऑफ द अदर वेव्ह असणार आहे. तर या ठिकाणी या कॉमन पॉइंटला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय येणार आहे, सो द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर सम ऑफ द, वेक्टर सम ऑफ द, कुणाची वेक्टर सम ऑफ आहे, वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट्स ऑफ द टू वेव्ह. ओके, सो दॅट इज द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. आलं लक्षामध्ये? यस, यस ऑर नो मला सांगा, व्हॉट इज द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह? फक्त y इक्वल्स टू y1 प्लस y2 म्हणजे काय, हे y म्हणजे काय माहिती आहे का, रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे दोन वेव्हची जी डिस्प्लेसमेंट आहे त्याचं जे वेक्टर ऍडिशन आहे, ऍडिशन दिसतंय, त्याचं जे वेक्टर ऍडिशन आहे, सो दिस वेक्टर ऍडिशन म्हणजेच काय असतं, सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह असतं. यस, आले लक्षामध्ये सर्वांच्या? रचना, सानिया? येस सर. येस सर. ओके, व्हेरी गुड. तर या ठिकाणी डेफिनेशन तुम्हाला जर लिहून दिली तर खूप वेळ जाईल, बट लिहिणं पण गरजेचं आहे. तसं पुस्तकामध्ये डेफिनेशन दिलेलीच आहे, तर ही डेफिनेशन तुम्ही या ठिकाणी लिहून घेऊ शकता. तसं तर मी तुम्हाला नोट्स पाठवणारच आहे. कुठे गेलं या ठिकाणी, लवकरात लवकर माझा प्रयत्न राहील तुम्हाला नोट्स पाठवण्याचा. चॅप्टर वाईज ई बुक अँड द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. हा, या ठिकाणी बघा, दिस इज द डेफिनेशन ऑफ द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. Okay, this is the definition of the superposition of the wave. When two or more waves traveling through a medium pass through a common point, each wave produces its own displacement, okay, at that point independent of the presence of the other wave. The resultant displacement at that point is equal to the vector sum of the displacement due to the individual wave at that time किंवा at that point. लक्षामध्ये is called as the superposition of the wave म्हणायचं. चला ठीक आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. दिस इज द डेफिनेशन. वाटलं डेफिनेशन लिहून घ्या तुम्ही, लिहिण्यापेक्षा स्क्रीनशॉट घेऊन जा किंवा पुस्तकामध्ये आहे. येस, आलं लक्षामध्ये? काय करायचं, लिहून द्यायची का राहू द्यायची, तुमच्या मनावर. कारण की लिहून द्यायला गेलं तर टाइम लागेल आपल्याला, कारण डेफिनेशन तर तीच आहे, त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. अरे या ठिकाणी कंट्रोल नाव कसं आलंय,
ओके, आता या ठिकाणी सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह हा जो फेनॉमेनॉन आहे बघा, सो द फेनॉमेनॉन ऑफ द इंटरफरन्स बीट अँड द स्टेशनरी वेव्ह आर ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. आता हे जे तीन फेनॉमेनॉन आपण शिकणार आहोत, मेन म्हणजे काय असतं, इंटरफरन्स. इंटरफरन्स जो फेनॉमेनॉन असतो, त्याच्यानंतर बीट, बीट आपलं खायचं बीट नाहीये, ओके, फॉर्मेशन ऑफ द बीट असतं, ते आपण पुढे बघणार आहोत काय असतं या चॅप्टर मध्ये. आणि त्याच्यानंतर स्टेशनरी वेव्ह, ओके, स्टेशनरी वेव्ह काय असतं हे बी आपण या चॅप्टर मध्ये पुढे बघणार आहोत. सो या ठिकाणी हे जे तीन प्रिन्सिपल आहेत, द फेनॉमेनॉन ऑफ द इंटरफरन्स ऑफ द वेव्ह, फॉर्मेशन ऑफ द बीट अँड द फॉर्मेशन ऑफ द स्टेशनरी वेव्ह इज बेस्ड ऑन द किंवा आर ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. म्हणजे दोन वेव्हचं जर समजा सुपरपोजिशन झालं असेल तर या ठिकाणी इंटरफरन्स सारखा फेनॉमेनॉन आपल्याला पाहायला भेटतो, बीट सारखा फेनॉमेनॉन आपल्याला पाहायला भेटतो आणि स्टेशनरी वेव्ह सारखा आपल्याला फेनॉमेनॉन पाहायला भेटतो. ओके, आता इंटरफरन्स ऑफ वेव्ह काय असतं आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये शिकणार आहोत पुढच्या चॅप्टर मध्ये. बीट काय असतं आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत डिटेल मध्ये, याचे डेरिव्हेशन आहे, डेफिनेशन आहे, फायदे काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. स्टेशनरी वेव्ह पण आपण शिकणार आहोत या चॅप्टर मध्ये, स्टेशनरी वेव्हचं पण डेरिव्हेशन आहे. ओके, हे तिन्ही पण फेनॉमेनॉन आपण शिकणार आहोत 12वीला, लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय बघा, सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा. दिस प्रिन्सिपल अप्लाइज टू द ऑल टाइप ऑफ वेव्ह लाईक अ साऊंड वेव्ह. आता हा जो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे मिक्सिंग ऑफ जो फेनॉमेनॉन आहे, मिक्सिंग ऑफ वेव्हचा जो फेनॉमेनॉन आहे, तर हा राजांनो फक्त साऊंड वेव्ह साठीच अप्लाय होत नाहीये, तर साऊंड वेव्ह साठी पण अप्लाय होतो आणि त्याच्यानंतर लाईट वेव्ह साठी पण अप्लाय होतो. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरी एक वेव्ह आहे दॅट इज द, याला आपण ऍड म्हणूया, वेव्स ऑन द स्ट्रिंग, वेव्स ऑन दी स्ट्रिंग. ओके, तर जी दोरीवरची वेव्ह आहे, एक स्ट्रिंग आहे, ओके, या ठिकाणी, आणि या स्ट्रिंग वरची जी वेव्ह आहे म्हणजे जी दोरीवरची वेव्ह आहे, तर त्याच्यावर देखील राजांनो हा सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह हा फेनॉमेनॉन ऍप्लिकेबल आहे. मीन्स दिस प्रिन्सिपल अप्लाइज टू द ऑल टाइप ऑफ वेव्ह लाईक अ साऊंड वेव्ह, लाईट वेव्ह अँड द वेव्स ऑन द स्ट्रिंग. यस, लक्षामध्ये. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह. सर्वात पहिल्यांदा आपण डेफिनेशन सांगितली, त्याच्यानंतर आपण दिस प्रिन्सिपल अप्लाइज टू द, किंवा या ठिकाणी आपण काय म्हणलं, द फेनॉमेनॉन ऑफ द इंटरफरन्स बीट अँड द स्टेशनरी वेव्ह आर ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आणि या ठिकाणी जो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह जो फेनॉमेनॉन आहे तो फक्त राजांनो साऊंड वेव्ह साठी नाहीये, साऊंड वेव्ह साठी तर आहेच, बट लाईट वेव्ह आणि वेव्स ऑन द स्ट्रिंग या वेव्ह साठी पण आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं एक डेरिव्हेशन डिस्कस करायचं आहे. दिस डेरिव्हेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आणि खूप मोठं डेरिव्हेशन आहे. मला वाटतं हे जे डेरिव्हेशन आहे हे आता दोन पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करावं लागेल, बिकॉज कारण की एकाच लेक्चर मध्ये हे होणार नाहीये. ओके, म्हणजे एकाच लेक्चर मध्ये म्हणजे आजच होईल हे बिलकुल, बट दोन पार्ट मध्ये हे होईल. ओके, चला ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे, राईट डाउन द क्वेश्चन. And this question is a very important. Okay, write down the question. या ठिकाणी मी क्वेश्चन लिहितोय. Derive expression for amplitude of resultant wave. Derive expression for amplitude of resultant wave. Amplitude of a resultant wave. Amplitude of resultant wave due to superposition of wave. Due to superposition of wave. Superposition of wave. 4 मार्काचा क्वेश्चन आहे हा. त्याच्यानंतर also explain the condition for maximum and minimum amplitude. Comma, also explain the condition. Also explain the condition for. Also explain the condition for maximum and minimum amplitude. Maximum and minimum amplitude. ओके, क्वेश्चनचा मिनिंग सांगतो, घाबरू नका. क्वेश्चन एवढा मोठा बघून लगेच घाबरून पळून जाताल. ओके, पळून जायचं काही कारण नाहीये. एकदम इझी क्वेश्चन आहे, एकदम इझी आहे आणि राजन एकदम सोपा क्वेश्चन आहे. यस, बघा तुम्ही. त्याच्यानंतर याला ऑर मध्ये क्वेश्चन तुमचा एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे. एक्सरसाइज मध्ये पण याला ऑर मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, किंवा एक्सरसाइजचा जो क्वेश्चन आहे याच्या ऑर मध्ये मी लिहितोय. हा क्वेश्चन ऍज इट इज एक्सरसाइज मध्ये विचारलेला आहे. फाइंड द, एक मिनिट पेन चेंज करतो.
हा आपला रेड कलर सॉरी ब्लॅक कलर जिंदाबाद. हा तर या ठिकाणी फाइंड द amplitude of the resultant wave. Find the amplitude of resultant wave. Amplitude of resultant wave produced due to interference of interference of two waves given as या ठिकाणी given as तर काय येणार आहे, दोन वेव्ह दिलेले आहेत त्यांनीच दिलेले आहेत. y1 इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी आणि त्याच्यानंतर दुसरी वेव्ह त्यांनी दिलेली आहे y2 विच इज इक्वल्स टू a2 साइन ओमेगा टी प्लस फाय दिलेला आहे. ओके, तर या दोन वेव्हचं जेव्हा इंटरफरन्स होतं तर त्या ठिकाणी फाइंड द एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह म्हणजे इंटरफरन्स झाल्यानंतर किंवा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके, पहिला क्वेश्चन बघा आणि एकदम IMP क्वेश्चन आहे. 4 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर समजा क्वेश्चन फोडून विचारला तर 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. ओके, तर याला तुम्हाला IMP मार्क करायचंय. 4 मार्काचा क्वेश्चन आहे. बघा आता सर्वात पहिल्यांदा आपण राजांनो काय करूया, क्वेश्चनचा आपण मिनिंग जाणून घेऊया. येस, काही गडबड नाहीये, आपल्याला एकदम निवांत बट चांगल्या पद्धतीनं डीपली अंडरस्टँड करायचंय. ओके, बघा काय क्वेश्चन त्यांनी विचारलाय, डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर एम्प्लिट्यूड. कशाचं एक्सप्रेशन विचारलंय रे? एम्प्लिट्यूडचं ऑफ कोणत्या वेव्हचं? रिझल्टंट वेव्ह. बट ती रिझल्टंट वेव्ह कशी तयार झालीये? ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. अच्छा, दोन वेव्हचं सुपरपोजिशन झालं, रिझल्टंट वेव्ह तयार झाली. मग त्या रिझल्टंट वेव्हचं एम्प्लिट्यूड काय असेल ते एम्प्लिट्यूड आपल्याला फाइंड आउट करायचंय. आलं लक्षामध्ये? ऑल्सो एक्सप्लेन द कंडिशन फॉर द मॅक्झिमम अँड मिनिमम एम्प्लिट्यूड. त्यांनी आपल्याला पुढे काय विचारलंय, आणखीन काय एक्सप्लेन करा? कंडिशन फॉर द मॅक्झिमम अँड मिनिमम एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम एम्प्लिट्यूड कधी फॉर्म होईल अँड मिनिमम एम्प्लिट्यूड कधी फॉर्म होईल याच्या कंडिशन्स त्यांनी आपल्याला विचारल्यात. यस, क्वेश्चन सर्वांना समजलाय का मला सांगा, येस ऑर नो? रचना? येस, सानिया, व्हेरी गुड. ओके, हा त्याच्यानंतर ऑर मध्ये क्वेश्चन काय विचारलाय, फाइंड द एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. सेमच म्हणजे त्या ठिकाणी डिराईव्ह म्हणलं होतं, या ठिकाणी फाइंड म्हणले, कोई बात नाही सर. ओके, फाइंड द एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस्ड ड्यू टू इंटरफरन्स ऑफ टू वेव्ह. ओके, म्हणजे दोन वेव्हचं इंटरफरन्स होत आहे तर त्या ठिकाणी त्याचं रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. आणि दोन वेव्ह या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत, y1 इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी आणि y2 इक्वल्स टू a2 साइन ओमेगा टी प्लस फाय. या दोन वेव्ह आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. ओके, चला ठीक आहे. तर क्वेश्चनला या ठिकाणी म्हणजे क्वेश्चन तर सर्वांनी लिहून घेतलेले आहेत. आपण आन्सरला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा एक्सप्रेशन फॉर द एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह फाइंड आउट करूया. म्हणजे त्यांनी क्वेश्चन आपल्याला दोन टप्प्यामध्ये विचारलाय. पहिल्यांदा काय विचारलंय, डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह विचारलंय आणि त्याच्यानंतर कंडिशन फॉर द मॅक्झिमम अँड मिनिमम एम्प्लिट्यूड. ओके, तर कंडिशन फॉर द मॅक्झिमम अँड मिनिमम एम्प्लिट्यूड आपण नंतर बघूया. सर्वात पहिल्यांदा रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय असते हे आपण बघूया. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं एक्सप्रेशन फॉर द रिझल्टंट एम्प्लिट्यूड. एक्सप्रेशन फॉर एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. एक्सप्रेशन फॉर amplitude of रिझल्टंट वेव्ह. ओके, रिझल्टंट वेव्हचं एम्प्लिट्यूड काय असेल हे पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया आणि त्याच्यानंतर त्याची कंडिशन काय असेल म्हणजे मॅक्झिमम कंडिशन काय असेल आणि मिनिमम कंडिशन काय असेल हे आपण नंतर फाइंड आउट करूया. ओके, तर या ठिकाणी आपण दोन वेव्ह कन्सिडर केलेले आहेत. बघा या ठिकाणी या दोन वेव्ह आहेत, y1 इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी आणि y2 इक्वल्स टू a2 साइन ओमेगा टी. बट या ठिकाणी राजांनो दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, कारण की ओमेगा इथं पण आहे आणि ओमेगा इथं बी आहे सर, म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. बट दोघांचा एम्प्लिट्यूड सेम आहे का राजांनो? नाहीये. या ठिकाणी सर a1 आहे आणि या ठिकाणी a2 आहे. येथे लक्षामध्ये म्हणजे कन्सिडर द टू वेव्ह हॅव्हिंग द सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट एम्प्लिट्यूड a1 अँड a2. लक्षामध्ये. सो दिस इज द डिस्क्रिप्शन झालं. ओके, आता डिस्क्रिप्शन वगैरे मी काही लिहून देत बसणार नाही, नोट्स मध्ये आहे. त्याच्यानंतर आता मेन आपल्याला काय बघायचंय, आता हा जो फाय आहे, फाय म्हणजे काय आहे, व्हॉट इज द फाय? फाय इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्ह. म्हणजे या दोन वेव्ह मधला, कोणत्या वेव्ह मधला?
या दोन वेव्ह मधला. कोणत्या दोन वेव्ह मधला? या दोन वेव्ह मधला. म्हणजे y1 आणि y2 या वेव्ह मधला जो फेज डिफरन्स येणार आहे दॅट इज इक्वल्स टू काय येणार आहे? फाय येणार आहे. येस, अरे फेज डिफरन्स म्हणजे तुम्हाला कालच सांगितलंय मी. काय सांगितलंय? अँगलचा डिफरन्स. येस, फेज डिफरन्स म्हणजे काय असतो? अँगलचा डिफरन्स असतो. तर या ठिकाणी अँगलचा डिफरन्स किती आलेला आहे? या ठिकाणी अँगल ओमेगा आहे, ओमेगा टी आहे, आणि या ठिकाणी अँगल किती येणार आहे? ओमेगा टी प्लस फाय आहे. ओके, तर दोघातला अँगलचा डिफरन्स केल्यानंतर फायच येणार आहे ना. ओमेगा टी कॅन्सल होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी फाय इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्ह. त्याच्यानंतर द डिस्प्लेसमेंट ऑफ द इच वेव्ह काय येणार आहे? ऍट एक्स इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी पेन चेंज केलेली आहे. द डिस्प्लेसमेंट ऑफ इच वेव्ह, द डिस्प्लेसमेंट ऑफ इच वेव्ह. तर या इच वेव्हचं जे डिस्प्लेसमेंट आहे एक्स इक्वल्स टू 0 पोझिशनला काय येणार आहे? पहिली वेव्ह आहे बघा y1 इक्वल्स टू काहीच नाहीये, वरचे इक्वेशन ऍज इट इज खाल्लेचे y1 इक्वल्स टू a साइन ओमेगा टी, आणि दुसरं इक्वेशन आहे y2 इक्वल्स टू काय येणार आहे? a2 साइन ओमेगा टी प्लस फाय येणार आहे. ओके, सो दीज आर द टू वेव्स ऍट अ डिस्प्लेसमेंट ऑफ द एक्स इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर या दोन वेव्हचं काय झालेलं आहे? या दोन वेव्हचं सर इंटरफरन्स झालेला आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह झालेला आहे. म्हणजे तुम्हाला काय लिहायचं या ठिकाणी? अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सो अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तर अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय येणार आहे? मी तुम्हाला आता सांगितलं दॅट इज द यस the displacement of the resultant wave is the vector sum of the displacement of the individual wave. म्हणजे resultant wave चे जे इक्वेशन असतं दॅट इज द दोन वेव्हचं काय असतं? वेक्टर समेशन असतं. म्हणजे y1 प्लस y2 तुम्हाला करायचंय. ओके, म्हणजे या ठिकाणी y1 राजांनो किती येणार आहे रे? y1 ची व्हॅल्यू सर a1 साइन ओमेगा टी आहे. चला ठीक आहे, पेन चेंज करू का? बघा या ठिकाणी y1 ची व्हॅल्यू किती आहे? दिसते सर्वांना? इकडे इकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. आता फक्त पुढचे जे 15 मिनिटं आहेत फक्त माझ्याकडे बघा इकडे. यस, स्क्रीन कडे बघा फक्त. ओके, सो y1 इक्वल्स टू काय बघा या ठिकाणी? a1 साइन ओमेगा टी प्लस y2 किती है राजनो? हाँ सर यही पर दिया है, अरे वही लिखना है आपको. तो कितना दिया है बच्चों यहाँ पर? y2 इक्वल्स टू a2 साइन ओमेगा टी प्लस फाय दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा आपल्याला एक सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला? साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, तर याच्यानंतर आता मी काय करतो? या ठिकाणी इक्वल टू साइन म्हणजे y इक्वल्स टू या ठिकाणी लिहितोय मी ऍक्च्युअल मध्ये. आता इकडे लिहायला पाहिजे होतं बट या ठिकाणी लिहितोय. y इक्वल्स टू काय येणार आहे? a1 साइन ओमेगा टी आलं. त्याच्यानंतर या ठिकाणी ही a2 ऍज इट इज येईल. ओके, आता या ठिकाणी जी ब्रॅकेटमध्ये टर्म आपण युज करणार आहे बघा, या ठिकाणी एक छोटासा फॉर्म्युला आपल्याला युज करायचा आहे. तर कोणता फॉर्म्युला आहे बघा? साइन ओमेगा टी प्लस फाय म्हणजे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. मग मला सांगा साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय सांगतो रे आपल्याला? यस, कोणाला माहित आहे का साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला? तुम्ही मॅथ मध्ये शिकलेला आहे, ट्रिग्नोमेट्री मध्ये. यस, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द साइन ए प्लस बी? यस, एनीवन फ्रॉम द क्लास और फ्रॉम द आउटसाइड क्लास? ठीक आहे, आता क्लास मधल्याला सांगता येत नाही. Sin A cos B sin A cos B plus cos A sin B. Yes, that's a very good, Sania. Okay, sin A plus B चा फॉर्म्युला काय आला रे? sin A into cos B प्लस cos A into sin B. बरोबर आहे. सो हा सिंपल फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी युज करायचा आहे. अरे बिना मॅथ वाले तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. आता मॅथ वाल्यांनी काय केले माहिती आहे का? या ठिकाणी कॉलर टाईट केलेली आहे, कारण की ट्रिग्नोमेट्रीची गोष्ट आलेली आहे आणि ट्रिग्नोमेट्रीची गोष्ट तुम्ही या ठिकाणी शिकलेली आहे. कुठे शिकली आहे? मॅथ मध्ये शिकलेली आहे. बट बिना मॅथ वाले उग असे टुकू मुकू असे बघाले तर. ओके, बिचारांना काहीच कळत नाहीये काय चाललंय की म्हणावं सर. अरे तुम्हाला सांगू का? फक्त एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? हा, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय असतो? साइन ए इंटू कॉस बी असतं प्लस कॉस ए इंटू साइन बी असतं. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तर साइन ए इंटू कॉस बी, तर पहिल्यांदा साइन ए लिहा म्हणजे साइन ओमेगा टी इंटू कॉस बी म्हणजे कॉस फाय येणार आहे. त्याच्यानंतर प्लस कॉस ए म्हणजे कॉस ओमेगा टी येणार आहे इंटू साइन बी म्हणजे या ठिकाणी साइन फाय येणार आहे. ओके, आणि या ठिकाणी मी सिन्स मध्ये लिहितो, या ठिकाणी साइन ए प्लस बी चा आपण फॉर्म्युला युज केलेला आहे. चला, इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजलाय? येस सानिया, येस और नो मला सांगा. Yes, sir.
ओके व्हेरी गुड. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, इसके बाद, किसके बाद, उसके बाद. ओके, या ठिकाणी आपल्याला A2 न मध्ये मल्टिप्लाय करायचंय, तर करा मग A2 न मध्ये मल्टिप्लाय. तर बघा या ठिकाणी काय येणार आहे, दॅट इज द या A1 साइन ओमेगा टी ला ऍज इट इज लिहा. A1 साइन ओमेगा टी ला ऍज इट इज लिहा, प्लस A2 न मध्ये मल्टिप्लाय करा. काय येईल A2 न मध्ये मल्टिप्लाय केल्यावर A2 साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस A2 इंटू कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन ऑफ फाय येणार आहे. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर काही गोष्टी तुम्हाला कॉमन घ्यायच्यात. बघा इकडं कोणत्या गोष्टी कॉमन घ्यायच्यात. या ठिकाणी मला सांगा, काय सांगता, या ठिकाणी बघा साइन ओमेगा टी आहे, या ठिकाणी साइन ओमेगा टी आहे. साइन ओमेगा टी ला तुम्ही कॉमन घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी A2 आहे, या ठिकाणी A2 आहे, A2 ला पण तुम्ही कॉमन घेऊ शकता. ओके, चला ठीक आहे, काही गोष्टी आपण कॉमन घेऊया. तर साइन ओमेगा टी जर कॉमन घेतलं तर मध्ये काय उरेल राजांनो, A1 प्लस या ठिकाणी A2 कॉस फाय उरेल. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण साइन ओमेगा टी कॉमन घेतलं तर A1 प्लस A2 कॉस फाय उरेल. त्याच्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे A2. आता साइन फायला मी काय करतो, स्टार्टिंगला लिहितो साइन फाय इंटू या ठिकाणी कॉस ओमेगा टी लिहितोय. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, काही सबस्टिट्यूशन आपल्याला पुटअप करायचे. तर काय सबस्टिट्यूशन आपल्याला पुटअप करायचे बघा या ठिकाणी. यस, काय सबस्टिट्यूशन आपल्याला पुटअप करायचे, तर रेड कलरचा पेन घेतो. या ठिकाणी तुम्हाला पुट करायचंय. ओके, तर पुट काय करायचंय बघा, पुट A1 प्लस A2 कॉस फाय. ओके, आता ही जी टर्म आहे A1 प्लस A2 कॉस फाय, याला तुम्हाला A कॉस थीटा पुट करायचंय. म्हणजे कॉसची टर्म असल्यामुळे कॉस आणि A1 प्लस A2 या दोघांचा रिझल्टंट A घेतलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा A2 साइन फाय. ओके, आता हे जे A2 साइन फाय आहे याला तुम्हाला काय पुट करायचं बघा, A2 साइन फाय याला तुम्हाला A साइन थीटा पुटअप करायचंय. काय पुटअप करायचंय, A साइन थीटा पुटअप करायचंय. ओके, हे सबस्टिट्यूशन आहे. जसं आपण कंपोजिशन ऑफ द एसएचएम मध्ये बघितलं होतं, हे सबस्टिट्यूशन हमने देखा था, भूल मत जाना. ओके, आणि ते भूल मत जाना याच्यावर गाणं निघालंय. गाणे पण काय निघतील. यस, भूल मत जाना, यू नो गाना, भूल मत जाना. यस, आठवलंय सर्वांना. हा, यस, ओके. हा, ते गाणं काय आपल्याला इथे म्हणायचं नाहीये. ओके, या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी आपण काही सबस्टिट्यूशन आपण घेतलेले आहेत. हे सबस्टिट्यूशन सर्वांना मान्य आहेत का? फक्त सबस्टिट्यूशन घेतलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. सर्वांना कळालंय काय काय सबस्टिट्यूशन घेतलेत. ओके, मग या व्हॅल्यू वर पुटअप करा. ओके, A1 प्लस A2 कॉस फायला आपण काय घेतलं या ठिकाणी, A कॉस थीटा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता हे साइन ओमेगा टी ऍज इट इज, म्हणजे हे साइन ओमेगा टी ऍज इट इज प्लस. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, A2 साइन फायला आपण काय घेतलं राजांनो, प्लस नंतर A साइन थीटा, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे, कॉस ओमेगा टी येणार आहे. ओके, सो दिस इज द वाय येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी y विच इज इक्वल्स टू काय येणार आहे. आता या ठिकाणी राजांनो ए आहे, या ठिकाणी ए आहे. जर समजा तुम्ही ए ला कॉमन घेतलं आणि साइन ओमेगा टी ला स्टार्टिंगला लिहिलं, सो साइन ओमेगा टी इंटू कॉस थीटा प्लस कॉस ओमेगा टी ला पहिले लिहा, कॉस ओमेगा टी इंटू साइन थीटा. ओके, चला ही स्टेप सर्वांना कळली का. ए कॉमन आपण घेतलेला आहे, इकडे तिकडे बघायचं नाही, बिलकुल इकडे लक्ष द्या. ए कॉमन घेतलेला आहे आणि मधली स्टेप आपण काय केली, हो का रे, ए कॉमन घेतलं, साईनला पहिल्यांदा लिहिलं आणि या ठिकाणी कॉसला पहिल्यांदा लिहिलं, बाकी ऍज इट इज आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी साइन ए प्लस बी चा उलटा फॉर्म्युला युज करू शकतो का, सो याला मी साइन ओमेगा टी प्लस थीटा लिहू शकतो का. ओके, सो दिस इज द वाय इक्वल्स टू ओमेगा टी ए साइन ओमेगा टी प्लस थीटा. ओके, सो दिस इज द, अरे या ठिकाणी साइन ओमेगा टी प्लस थीटा म्हणजे काय असतं, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी असतं. म्हणजे साइन ए प्लस बी चा उलटा फॉर्म्युला या ठिकाणी मी युज केलाय. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. येस और नो सांगा. रचना लक्षात आले. Yes, sir. Yes, sir. कोणती गोष्ट रिपीट करायची का आता सांगा. No, sir. ओके, व्हेरी गुड बेटा. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण याला काय म्हणणार आहे, दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द रिझल्टंट वेव्ह. ओके, सो या ठिकाणी काय येणार आहे, दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर displacement of resultant wave. Okay,
डिस्प्लेसमेंट ऑफ रिझल्टंट वेव्हच्या डिस्प्लेसमेंटचं हे इक्वेशन आहे. ओके, तर या ठिकाणी हे अँप्लिट्यूड आलेलं नाहीये, रिझल्टंट अँप्लिट्यूड आलेलं नाहीये. जी वेव्ह तयार होती म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह नंतर म्हणजे मिक्सिंग झाल्यानंतर जी रिझल्टंट वेव्ह तयार झालेली आहे त्या वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन आलेलं आहे. आता आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजे आपल्याला ए फाइंड आउट करायचं. ए आपण कसं फाइंड आउट करणार, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, या इक्वेशनला तुम्हाला इक्वेशन 1 नाव द्यायचंय, याला तुम्हाला इक्वेशन 2 नाव द्यायचंय. या दोन इक्वेशनला युज करून तुम्हाला काय करायचंय, डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय बघा, बाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2 किंवा 2 and 1 म्हणा. ओके, कारण की जे दुसऱ्या नंबरचं इक्वेशन आहे ते आपल्याला पहिल्यांदा लिहायचंय. सो या ठिकाणी येणार आहे बाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 2 and 1. आपण 2 and 1 इक्वेशनला स्क्वेअर करूया आणि त्याला आपण ऍड करूया. ओके, तर कुठे गेलं इक्वेशन आपलं, इक्वेशन 2 ला पहिल्यांदा घ्या, दॅट इज द, आपण पहिल्यांदा काय करूया, आता ही जी राईट हँड साइड आहे ती आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया, असं चालतं. ओके, सो ए साइन थिटाला पहिल्यांदा लिहा, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, ए साइन थिटाचा स्क्वेअर येणार आहे, म्हणजे काय येणार आहे, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 1 मध्ये हे ए कॉस थिटा आहे. लक्षात आले सर्वांच्या, काय एक स्टेप आणखीन वाढवायची आहे, लवकर चला फास्ट. मी काय केलं, या ठिकाणी इक्वेशन 2 चा पहिल्यांदा स्क्वेअर केला. आपल्याला स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करायचंय, मग या इक्वेशन 2 चा स्क्वेअर करा, त्याला ऍड करा, इक्वेशन 1 चा स्क्वेअर करा, त्याला ऍड करा, म्हणजे ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आणि या ठिकाणी ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, इक्वेशन 1 ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल्स टू, आता याच्या लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा. लेफ्ट हँड साइड याची काय, A2 साइन थिटा आहे. सो A2 साइन थिटा असल्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, A2 चा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा येणार आहे. प्लस त्याच्यानंतर बघा या ठिकाणी इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड A1 प्लस A2 कॉस थिटा आहे. तर या ठिकाणी त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर येईल, म्हणजे या ठिकाणी A1 प्लस A2 यस कॉस थिटा, याचा काय येणार आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे. कारण की A2 साइन थिटा याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण काय घेतला, A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा घेतला. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा कॉमन काय काय आहे बघा. यस, कॉमन आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिसत आहे, या ठिकाणी सर ए स्क्वेअर आहे, या ठिकाणी ए स्क्वेअर आहे. मग ए स्क्वेअरला जर समजा तुम्ही कॉमन घेतलं, मध्ये काय उत्तर आहे, यस ए स्क्वेअरला मध्ये कॉमन घेतलं, ए स्क्वेअरला कॉमन घेतलं तर मध्ये उरतं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, विच इज इक्वल्स टू, या ठिकाणी किती येणार आहे, A2 स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज. त्याच्यानंतर आता हे A1 आणि हे A2 कॉस थिटा, याला मी ए आणि याला मी बी कन्सिडर करू शकतो का, आणि मी याला या ठिकाणी ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो का. बरोबर आहे, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो का. यस, कारण की ए म्हणजे काय, A1 आहे आणि बी म्हणजे काय, A2 कॉस थिटा आहे. सो या ठिकाणी काय येणार आहे, ए स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी येणार आहे A1 स्क्वेअर प्लस या ठिकाणी ट्वाइस A1 A2 इंटू कॉस थिटा प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी राजांनो A2 चा स्क्वेअर आणि या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे. यस, चला सर्वांना ही स्टेप समजली आहे. यस, सानिका समजली मॅम. येस सर. ओके, आता मला या ठिकाणी सांगा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतं रे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. यस, व्हेरी गुड. यस, व्हेरी गुड बेटा, 1 असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी आता बघा काय आहे, इथं A2 चा स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी बी A2 चा स्क्वेअर आहे. ओके, त्याच्यापूर्वी आपण काय करूया, A1 स्क्वेअर स्टार्टिंगला लिहूया, म्हणजे A1 स्क्वेअर इथं आलं, त्याच्यानंतर हे ट्वाइस A1 A2 लिहूया. सो ट्वाइस A1 A2 कॉस थिटा आलेला आहे. आता उरलं काय, हा A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा उरलाय, तर या ठिकाणी आपण A2 स्क्वेअर कॉमन घेऊया, मध्ये काय उरेल, इकडं सर साइन स्क्वेअर थिटा उरेल आणि इथून जर समजा A2 स्क्वेअर गेला तर या ठिकाणी हे कॉस स्क्वेअर थिटा उरेल. ओके, तर या ठिकाणी ए स्क्वेअर इंटू 1 म्हणजे या ठिकाणी ए स्क्वेअर येणार आहे, विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, A1 स्क्वेअर प्लस या ठिकाणी ट्वाइस A1 A2 कॉस ऑफ थिटा प्लस हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. ओके, सो दॅट इज द A2 चा स्क्वेअर येणार आहे. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. येस सर. या ठिकाणी थोडी गडबड झाल्यासारखी दिसते मला. अरे या ठिकाणी A2 साइन फाय आहे, म्हणजे A2 साइन फाय म्हणजे काय येणार आहे, या ठिकाणी कुठे गेलं, A2 साइन फाय
म्हणजे या ठिकाणी A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय येणार आहे, हे थिटा येणार नाहीये, या ठिकाणी फाय येणार आहे कारण इकडला अँगल फाय आहे आणि कॉस थिटा नाहीये, ही दिस इज द कॉस फाय आहे. तुम्हाला बघायचंय या ठिकाणी वर बघा, हो का, या ठिकाणी A1 प्लस A2 कॉस फाय आहे, तर आपण A1 प्लस A2 कॉस थिटा लिहिलं. ओके, तर या ठिकाणी जेवढे बी अँगल थिटाचे आपण इकडे लिहिलेले आहेत कोणत्या साईडला, राईट हँड साईडला, तर त्याला काय करा राजांनो, फाय ने रिप्लेस करा. ओके, लवकर चला, या ठिकाणी फाय येणार आहे आणि या ठिकाणी बी फाय येणार आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बी फाय येणार आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे, फाय येणार आहे, या ठिकाणी कॉसच्या ठिकाणी फाय येणार आहे. यस, त्याच्यानंतर या ठिकाणी साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असू द्या किंवा साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय असू द्या किंवा साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा असू द्या, तर याचा आन्सर राजांनो 1च येतं. ओके, सो या ठिकाणी फायनल जे आपला फॉर्म्युला येणार आहे अँप्लिट्यूडचा, तो काय येणार आहे बघा या ठिकाणी. यस, ए इक्वल्स टू, आता हे स्क्वेअर जर हटवायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला अंडर रूट घ्यावं लागेल. सो ए इक्वल्स टू काय येणार आहे, अंडर रूट ऑफ द A1 स्क्वेअर प्लस twice A1 A2 cos of phi plus या ठिकाणी A2 चा स्क्वेअर. ओके, सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द रिझल्टंट अँप्लिट्यूड, म्हणजे जी आपली रिझल्टंट वेव्ह आलती, बरोबर आहे, रिझल्टंट वेव्ह आपली काय आलती, या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, रिझल्टंट वेव्ह कुठे गेली. यस, या ठिकाणी बघा, जी आपली रिझल्टंट वेव्ह आलती, तर त्या ठिकाणी आपण याला काय केलं, रिझल्टंट वेव्हलाच आपण काय केलं, यस, रिझल्टंट वेव्हचं आपण आता अँप्लिट्यूड फाइंड आउट करत होतो. हे रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन होतं. आता रिझल्टंट वेव्हचं अँप्लिट्यूड काय येणार आहे, ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द A1 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 इंटू कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर. आता त्याच्यानंतर आपल्याला कंडिशन फॉर द मॅक्झिमम अँड द मिनिमम अँप्लिट्यूड आपल्याला बघायचंय. यस, या ठिकाणी आपण थांबवत, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या मीटिंगला जॉईन करा. तर पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या मीटिंगमध्ये आपण कंडिशन फॉर द मिनिमम अँड द मॅक्झिमम अँप्लिट्यूड आपण स्टडी करूया. ओके, चालतंय, ठीक आहे, सर्वांना समजलंय, कोणाला काही डाऊट आहे का, डाऊट असेल तर विचारा, डाऊट क्लिअर केला जाईल. यस, एव्हरीथिंग इज ओके, ऑल इज वेल. Yes, sir. ओके, चला ठीक आहे, नवीन मीटिंगला लगेच जॉईन करा.